संजीवनीज बुक रिव्ह्यूमध्ये आपले स्वागत. समाजाची गती बदलण्याची क्रिया बाहेरील एखाद्या धक्क्याने होते, तोवर समाजाचे प्रश्न तसेच लटकत राहतात. युरोपमधील औद्योगिक क्रांतीमुळे समाजात बदल झाले खरे, पण त्यामुळे तयार झालेल्या नवीन प्रश्नांना अजून उत्तर मिळाले नाहीत. उलट काही सामाजिक तसेच पर्यावरणीय प्रश्न जास्त जटिल झालेत. आज आपण पत्रकार लेखक अनिल अवचट लिखित प्रश्न आणि प्रश्न ह्या पुस्तकाविषयी बोलूया. पुस्तक 226 पानांचे असून यात 8 विभाग आहेत. मौज प्रकाशन गृह यांनी 2001 मध्ये प्रथम प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाची 6वी आवृत्ती जी 2012 मध्ये आली ती माझ्या हातात आहे. पाणी आणि माती, पंचगंगा, पठार आणि खाणी, मच्छीमार आणि समुद्र, तेंदूपानांचा प्रश्न, बस्तरचे अरण्य रुदन, कचरा यात्रा आणि बलुतेदारी असे 8 प्रदीर्घ लेख यात आहेत. लेखक अवचट हे अशा पद्धतीच्या सखोल वार्तांकनासाठी आणि त्यावर आधारित लेखांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्यक्षात त्या जागेवर जाऊन ज्याला ग्राउंड रिपोर्टिंग म्हणतात असे करण्यात त्यांचे प्रभुत्व होते. आपण ह्या प्रत्येक लेखात त्यांनी काय मांडले आहे त्याचा थोडक्यात परामर्श घेऊया, पण पुस्तक मुळात वाचणे केव्हाही योग्य असते. अवचट साध्या साध्या शब्दांतून बारीक सारीक तपशिलात शिरून त्या परिस्थितीचे एक एक शब्दचित्र आपल्यापुढे उभारतात. त्यात त्यांचे मत त्यांनी शेलक्या शब्दात दिलेले असते, पण ते वाचकाला विचारही करायला लावून स्वतःचे त्यांचे मतही तयार करायला लावते. पाणी आणि माती या लेखात महाराष्ट्रात असलेल्या दगडांचा प्रकार, त्या दगडांची पाणी शोषून भूगर्भात ते साठवण्याची क्षमता, कुठे कुठे नेमका कुठला दगड आहे ह्यावर विस्तृत चर्चा केली आहे. विविध अभ्यासकांना भेटून त्यांच्याशी बोलून परत त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि त्याचे विश्लेषण करून हे सगळे विचारधन अवचट यांनी पद्धतशीर मांडणी करून आपल्याला दिले आहे. यात डॉक्टर B.M. करमरकर यांच्यासारखे निवृत्त भूशास्त्रज्ञ आहेत, अरुण देशपांडे यांच्यासारखे प्रयोगशील शेतकरी आहेत, वसंत टाकळकर यांसारखे मित्र, तर भागवतराव धोंडे यांसारखे संशोधक यांच्या मुलाखती आहेत. लोकांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन ग्रामीण भागात जिथे पाणी दुर्मिळ आहे तिथे राजकारणी त्यांच्या आशीर्वादाने चालणारे बोर विहिरी खणणारे धंदे, हमखास पाणी लागणारे असं सांगणारे लोक, त्यामुळे होणारे अंधाधुंद खोदकाम आणि कर्जबाजारी शेतकरी अजून कर्जाच्या खाईत लोटला जातो हे वास्तव ते लिहितात. या लेखाचा शेवट त्यांनी ह्या क्षेत्रात असलेल्या काही चांगल्या लोकांच्या आशादायी प्रयत्नांवर लिहित संपवला आहे. एकूण महाराष्ट्रात भूगर्भातील पाणी म्हणजेच वॉटर टेबल नाही, या धक्कादायक सुरुवातीपासून पाण्यासाठी जमिनीकडे नाही तर आकाशाकडे पाण्याची गरज आहे आणि जोवर काही मुठभर लोक का होईना पण जागृतीसाठी, निसर्ग रक्षण करण्यासाठी धडपड करत आहेत, तोवर हिरवी स्वप्ने पाहण्यास हरकत नाही अशासारखं ते लिहितात. पंचगंगा या लेखात कोल्हापूर या दक्षिण काशी मानले गेलेल्या शहराची प्राणवाहिनी नदी हिच्याबद्दल लिहिलंय. आधीची नयनरम्य नदी ते तिचे गटारात झालेले रूपांतर, त्याची कारणे, वाढत्या शहरातील वाढत्या वस्त्या, वाढते उद्योग, मैला पाणी आणि उद्योगधंदे ह्यामुळे निर्माण झालेला कचरा यावर लिहिलं आहे. रंकाळा तलावाच्या आसपासचा वाढता वावर, त्यामुळे वाढत्या कचऱ्याचा प्रश्न. अवचट प्रशासनातील वरिष्ठ नोकरशाहीचा संकुचित दृष्टिकोन कसा आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात कशी झाकपाक करण्याचीच वृत्ती आहे हे दाखवतात. तर याविरुद्ध निसर्गसेवक ह्यांसारख्या सेवाभावी संस्था, धनाजीराव जाधव आणि अमरसिंह राजे या राजघराण्यातील व्यक्ती, इचलकरंजी येथील काही जागरूक नागरिकांनी कसा लढा चालू ठेवला आहे हे सगळं नमूद केलं आहे. पंचगंगा प्रदूषणाचा उल्लेख हिंदू या वृत्तपत्रात आहे असे लेखक लिहित असले तरी सर्वच नद्यांच्या प्रदूषणाचे प्रश्न आज आपल्या देशात भयंकर आहेत. शहरे मोठी करताना नद्यांचे प्रदूषण विचारात घेतले जात नाही. परिणामी नद्या घाण होतात. त्या शहरास पाणी पुरवठा
नदीच्या वरच्या स्रोतातून पाईपनं केला जातो. पण शहरांच्या मैलाचे पाणी पुढच्या लहान सहान खेड्यांमध्ये तसेच वापरले जाते. परिणामी त्याची रोगराई त्या खेडेगावातील लोकांना भोगावी लागते. इतकेच नव्हे तर खुद्द कोल्हापूर शहरालाही याचे परिणाम भोगावे लागून काही जीवितहानी देखील झाली आहे. कोर्ट कज्जे यात अडकलेल्या या प्रश्नांसाठी जेव्हा लोकच रस्त्यावर येतील तेव्हाच हा प्रश्न सुटेल. ह्या एका कार्यकर्त्याने म्हटलेल्या विधानावर लेखक म्हणतात की याबाबतीत मला कोल्हापूरकडून आशा आहे. आपल्याला ॲल्युमिनियम ह्याच काय पण इतर खनिजांचीही अत्यंत गरज असते. ह्या मानवी न संपणाऱ्या गरजा. इंदालसारख्या मोठमोठ्या कंपन्या खनिजांची उत्पत्ती करतच असतात. पण ह्या कंपन्या स्थानिक निसर्ग, पर्यावरण यांचे कसे शोषण करतात? त्यात मग स्थानिक लोक आणि त्यांच्या जगण्याचा मुद्दा गंभीर आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पठार आणि खाणी हा लेख वाचला पाहिजे. ह्या अहवालाचा परिसर कोल्हापूर, राधानगरी, इंदरगंज असा आहे. विशेषतः इंदाल कंपनीच्या पसरलेल्या साम्राज्यावर त्यांनी तिथे केलेले बेसुमार खननकाम, त्यांचे दुष्परिणाम, स्थानिकांना एकूणच प्रणालीत अल्पसहभाग देणे, जंगलांचा नाश याची जंत्री आहे. मुख्यतः पठारावरील वरच्या थरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते असे तेथील संशोधक बाचुलकर यांचे म्हणणे. बाचुलकर नावाच्या एका प्राध्यापकाने या व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढाही या लेखात येतो. अवचट यांचे असे सखोल वार्तांकन असलेले लेख परिपूर्ण असतात ते अशासाठी की ते दोन्ही बाजू मांडतात. त्यांनी इंदालच्या कर्नल हेरवाडकर यांच्याशी संवाद केला. तिथे जे दिसले तेही शब्दात टिपले आणि परत बाचुलकर यांचे त्यावर मत घेतले. शेवटी निष्कर्ष काढताना ते म्हणतात की मला आशा आहे की बाचुलकर यांच्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या नोकरदार मुलाने एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या मार्गात असे हिमतीने आडवे उभे राहणे आणि कुणाची बाजू घेऊन तर झाडांची आणि प्राण्यांची बाजू घेऊन. मच्छीमार आणि समुद्रलेखात माणसाने जमीन तर ओरबाडून घेतली आहेच पण समुद्रही सोडला नाही आहे असा सूर आहे. त्यासाठी मालवण, रत्नागिरी भागातील कोळी समाजातून त्यांनी वास्तव्य केले. त्यांचे प्रश्न समजावून घेतले. होडी, ट्रॉलर आणि येऊ घातलेल्या फिश शिपचे संकट याबद्दल लिहिले. केरळ, मंगलोर आणि समुद्रापासून आतील भागातून येणारे मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, त्यांचे अहोरात्र कष्ट, त्या भागातील काही मासळीचे अचानक झालेले मार्केटिंग, त्याला परदेशात मागणी असल्याने त्यांची निर्यात याबद्दल आगळीवेगळी माहिती देखील मिळते. यात अनेक प्रकारच्या मासेमारीच्या जाळ्या, अगदी बारीकसारीक तपशील आणि उपकथानकही येतात. मुळात पुण्यात झालेल्या एका परिषदेत रमेश धुरी या वक्त्याचा धागा पकडून अवचट यांनी हा जो सगळा आढावा घेतला आहे ना, त्याने वाचताना मन थक्क होते. एक कडी दुसऱ्या कडीला जोडलेली असते. लेखकानं पूर्वी केलेल्या विडी कामगार प्रश्नी संशोधनाचा परिपाक म्हणजे तेंदू पानांचा प्रश्न हा लेख. या पानांचा वापर विडी वळताना होतो. त्यामुळे त्याचे खास गुणधर्म, झाडाची लागवड, आदिवासी आणि इतर फिरस्ती कामगार, त्यांचा दिनक्रम, पानावर करायची प्रक्रिया, पाने मोजण्याची पद्धत, अशिक्षित आदिवासींना मोजता येत नाही मग त्यावर त्यांनी केलेला उपाय, ठेकेदारांच्या समस्या आणि शेवटी विडी कारखानदार यांच्याशी बातचीत असा सगळा मामला. यात मग वनकर्मचाऱ्यांनी नक्षली लोकांचा थेट उल्लेख न करणे वगैरे या बाबी येतात. ते लोक म्हणून असा उल्लेख करत असत. दुसऱ्या प्रांतातील कामगार आल्याने त्यांच्याबरोबर कॉलऱ्याचे जंतू आले. ते लोक तर सुरक्षित गेले पण इथल्या आदिवासींच्या जीवावर मात्र बेतले. खूप सूक्ष्म गोष्टींचा मागोवा घेण्याची अवचट यांची पत्रकारिता होती, याविषयी वादच नाही. साधारण भामरागड, गडचिरोली, हेमलकसा भागात त्यांनी भटकंती केली होती. जंगलात ओरडले, रडले तर स्वतःखेरीत कोणाला ऐकू येणार? बस्तरचे अरण्यरुदन लेखात नेमकी हीच नस त्यांनी पकडली आहे. यात प्रामुख्याने तेथील सनदी अधिकारी बी. राजगोपाल नायडू यांच्यावर आधारित, पण इतर कार्यकर्ते एस. आर. हिरेमठ, जनहित याचिका
कार्यकर्ते PV राजगोपालाचारी यांच्याभोवती देखील फिरते. आदिवासी असूनही आदिवासींच्या जमिनी लुटण्याचा कार्यक्रम करणारे वनविभागाचे आयुक्त नारायण सिंह, सर्कल निरीक्षक राधेलाल कोरे यांच्या जमिनीची लूट करण्याला पायबंद घालण्याऐवजी त्याच पद्धतीचा अवलंब करतात. पण नारायण सिंह यांना पुरून उरतात. एखाद्या सिनेमाची स्टोरी व्हावी अशा नाट्यमय प्रकारे हा सगळा अहवाल दिला आहे. अर्थात नायडू यांची बदली होते, पण ते वाचतात, कारण त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह उभे राहतात. त्यामुळे एक प्रकारे हे आरण्यरुदन आहेही आणि नाहीही. कचरा यात्रा ही पुण्याच्या कचरा समस्येवर केलेले भाष्य आहे. पावसात कचऱ्याचे स्वरूप भीषण होते. तेथून सुरुवात झालेल्या या लेखात प्रत्यक्ष कचरा डेपोच्या भेटी, कामगारांच्या कामाच्या ठिकाणच्या समस्या, लोकांचा कचऱ्याकडे बघायचा एकूण दृष्टिकोन याबद्दल येते. पुणे तिथे काय उणे असे गमतीने म्हटले जाते, पण पुण्याच्या अशिस्तबद्ध कचरा संकल्पनांचा जनक एक जागरूक नागरिक होते असे म्हटले तर. ग्रुप कॅप्टन ओक या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी डॉक्टरने सकाळी चालत जायला सांगितले तेव्हा त्यावेळेस केलेल्या अभ्यासातून अशा पद्धतीचे नियोजन झाले. हे सगळे मुळातून वाचणे आवश्यक आहे. एका नागरिकाच्या पाठपुराव्यामुळे काय काय होऊ शकते आणि तो नागरिकही मनापासून स्वतःच्या पदराला खार लावून काम करतो आणि मग स्थानिक यंत्रणेला त्या पद्धतीनं काम करायला लावतो. संविधानाने जातीव्यवस्था कागदोपत्री संपवली असली तरी गावागावातून बलुतेदारी पद्धत अजूनही ह्या गोष्टी कशा जिवंत ठेवत आहे ह्याचे विदारक वर्णन बलुतेदारी या लेखात आहे. ही पद्धत भारतीय समाजाचा अविभाज्य अंग होती इतकेच माहीत असलेल्या आपल्यासारख्या शहरी समाज मनाला त्यामागे या लोकांना किती हीन दीन वाटावं अशी वागणूक मिळत होती हे वाचून आश्चर्य वाटतं. इतकेच नव्हे तर ती 1980च्या काळापर्यंत जेव्हा हा लेख लिहिला गेला होता तोपर्यंत अस्तित्वात होती असे दिसते. आज काय फरक झाला आहे हा एक पाठपुरावा करण्याचा विषय आहे. बलुतेदारांच्या सेवा घेताना, त्यांचे मूल्य देताना टाळाटाळ करणे, कमी मूल्य देणे, उशिरा मूल्य देणे, त्यांची हेटाळणी करणे, त्यांना मारहाण करणे असे सगळं वाचून धक्काच बसतो. लेखक अवचट यांनी बोरी, विंझर, माळेगाव, परंडा अशा अनेक खेडेगावात ते तालुका येथल्या छळाच्या कहाण्या त्या लोकांच्या तोंडून ऐकवल्या आहेत. यांची घरेदारे, शेती इत्यादी देखील कमी किमतीत बळजबरीने विकत घेतल्याच्या गोष्टी यात त्यांनी दिल्यात. इतकेच नव्हे तर सरकारी योजनेमुळे जर एखाद्या गावाचे विस्थापन झाले तर त्या गावातील सवर्ण ह्या बलुतेदारांना आता यांची गरजच नाही म्हणून नव्या गावातील गावकुसाबाहेर ढकलून देण्याचे उदाहरण येडगावच्या रूपाने वाचायला मिळते. मुळात स्वतंत्र भारतात गावकुसाबाहेर अशी रचना नसायला हवी, संमिश्र वस्ती हवी असे आदेश आहेत. तेथे अशी नवी गावकुसाबाहेरील रचना नव्याने अस्तित्वात येते हे वाचकांसाठी नव्याने झालेला हा साक्षात्कार आहे. त्यामुळे आपण प्रगतीच्या कोणत्या टप्प्यावर आहोत हेच कळेनासे होते. अशा विस्थापित गावातील बलुतेदारी गावगाडा मोडल्याने संपते. परिणामी ह्या लोकांना जो काही तुटपुंजा रोजगार होता तोही नसतो. शहरातील व्यवस्थेत कसे तरी का होईना पण काही लोक सामावतात, पण बाकीच्यांचे काय हा प्रश्न वाचकाला छळत राहतो. हे सगळे लेख जरी जुने असले तरी आज ह्याची काय परिस्थिती आहे हे नव्याने या क्षेत्रात आणलेल्या पत्रकारांसाठी ह्याचा पाठपुरावा घेणे आवश्यक आहे. आणि ह्यामुळे अनिल अवचट यांच्या ह्या प्रदीर्घ लेखांचा हा त्यांना एक मार्गदर्शक दीप आहे असे म्हणायला हरकत नाही आहे. भेटू येत्या शनिवारी. धन्यवाद.